नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नायलॉन खमण ढोकला याची रेसिपी पाहणार आहोत। तो कसा बनवायचा ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू। मी टिप्स सांगणार आहे आणि प्रमाण मी योग्य दिलेलं आहे। त्या प्रमाणाने तुम्ही जर सगळं साहित्य घेतलं तर तुमचा पण असाच जाळीदार आणि सॉफ्ट असा नायलॉन खमण ढोकला तयार होणार आहे। एकदम मार्केट सारखा आणि तो गळ्यात खाल्ल्याच्या नंतर अटकल्यासारखाही होणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी 2 कप बेसन घेतलेला आहे, याला आपण बाजूला ठेवून देऊया। आणि दुसरा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या कपनी आपण बेसन घेतलं होतं त्याच कपनी मी 1 कप पाणी घेत आहे। तुम्ही वाटीचाही वापर करू शकता, कोणतीही 1 वाटी घ्या, त्या वाटीने 2 वाटी बेसन आणि 1 वाटी पाणी। आता यामध्ये 1 टीस्पून सिट्रिक ॲसिड वापरणार आहे, लिंबू सत्व। हे कोणत्याही दुकानावर तुम्हाला इझिली अवेलेबल होईल। आणि त्यासोबत 3 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे आणि 2 टीस्पून मीठ ॲड केलेलं आहे। तुम्हाला मीठ पिंक दिसत असेल, आम्ही सेंधा नमक वापरतो, त्यामुळे याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत साखर आणि मीठ हे पाण्यामध्ये विरघळणार नाही। आणि त्यानंतर 1.5 टेबलस्पून ऑइल ॲड केलेलं आहे। आता यामध्ये आपण सगळ्यात आधी जे 2 कप बेसन घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये चाळून ॲड करायचं आहे। बेसन चाळून घेतल्यामुळे गाठी होणार नाहीत। या पद्धतीनं मी पूर्ण बेसन चाळून घेतलेलं आहे। आता याला तुम्हाला एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सर्व मिश्रण एकजीव होणार नाही आणि याच्या गाठी होणार नाहीत, याची काळजी घ्या। आपण बेसन चाळून घेतलेलं आहे, यामुळे गाठी तर होणार नाहीत, तरी पण तुम्ही व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्या। हे पहा, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता याला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। मी अशी पसरट कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला खमण ढोकला टाकायचा आहे त्याला ऑइल लावून ग्रीस करून घ्या। 10 मिनिटं झालेली आहे। याचा सोडा 1 चम्मच ॲड करायचा आहे आणि त्यावर मी 1 चम्मच पाणी पण टाकते। आणि याला पुन्हा आपल्याला हलक्या हाताने एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आहे। तुम्ही जसं बॅटर हलक्याशा हाताने फिरवाल तेव्हा ते हलकं तुम्हाला जाणवेल आणि ते डबल होईल। बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे। आता आपल्याला वेळ न गमावता याला आपल्या कुकरच्या डब्यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही कुकरचा डब्बा घ्या आणि ह्याला हलकंसं 1-2 वेळेस टॅप करायचं आहे। आणि इकडे कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे। आता आपण हे यामध्ये ठेवून घेऊया। तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। मी 25 मिनिटांनी चेक करत आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम होती। आता मी चेक करते की आपली नाईफ क्लिअर आली पाहिजे, म्हणजे आपला ढोकळा तयार झाला। आपली नाईफ क्लीन निघालेली नाही आहे, आपण याला पुन्हा 5 मिनिटं ठेवून देऊया। मिनिटानंतर चेक केलेला आहे, नाईफ आपला क्लिअर निघालेला आहे। आता याला आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया। लगेच तुम्ही त्याला काढू नका, नाहीतर तो चिटकून बसेल। याला व्यवस्थित असं थंड होऊ द्या। पहा, स्वतःच त्याने कडा सोडलेल्या आहेत। पुन्हा आपण एकदा नाईफ असा फिरून घेऊया आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चॉपिंग बोर्डवर हे काढून घेत आहे। याला आपण टॅप करूया आणि अलगद आपण कुकरचा डब्बा आपण उचलून घेऊया।
हे पहा किती मस्त जाळी आलेली आहे आणि हे थंड झाल्यावर काढल्यामुळे तो अख्खा आपला ढोकळा व्यवस्थित असा निघालेला आहे। आता मी याला कट करून दाखवते तुम्हाला। ढोकळा छान असा कट करून घेतलेला आहे। पहा किती छान जाळी आलेली आहे आणि किती स्पॉन्ज झालेला आहे, मस्त असा स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे। तुम्ही याचप्रमाणे साहित्य घ्या, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। अजिबात तुमचा ढोकळा बिघडणार नाही, तो एकदम व्यवस्थित होईल। आता आपण याच्या तडक्याची तयारी करूया। मी 2 चम्मच ऑइल ॲड केलेलं आहे। ऑइल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चम्मच मस्टर्ड सीड्स ॲड केलेले आहेत आणि 3 ते 4 हिरवी मिरची मधून अशी कट केलेली आणि 1 कढीपत्त्याची काडी आणि अर्धा छोटा चमचा हिंग ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 कप पाणी ॲड करणार आहोत। याला मी व्यवस्थित 1 ते 2 सेकंद परतून घेतलं आणि यामध्ये 1 कप पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यासोबत आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे छोटा चम्मच आणि 2 चम्मच साखर ॲड करायची आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता याला आपण साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊ आणि हलकसं कोमट झालं की मग हे आपण आपल्या ढोकळ्यावर टाकून घेऊया। हे पहा मी ढोकळ्यावर सर्वत्र हे पाणी ॲड करून घेते आणि आता आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पाज किचन पाहत राहा।